तर आज मी तुम्हाला 4 अशा फील गुडवाल्या मूव्ही सांगणार आहे. ज्या मूव्हीज आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ सांगतात. पहिली आहे वन्स अगेन, जी की 2018 मध्ये आली होती. त्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, की एक विधवा बाई आहे, जी रेस्टॉरंट चालवते आणि त्या बाईकडे अमर नावाचा एक माणूस जेवणाचा डब्बा लावतो. त्या जेवणाच्या डब्यावरनं त्या दोघांमध्ये कॉल वाढतात. त्या कॉलमुळं त्या एक दुसऱ्यांप्रती जवळ येतात. जवळ आल्यानंतर ह्या दोघांची प्रेम कहाणी कशी हळू फुलत जाते आणि ती एकदम मॅच्युअर पद्धतीने आपल्याला दाखवलेली आहे. दुसरी आहे 8 एम मेट्रो, जी की 2023 मध्ये आलेली ही मूव्ही आहे. यामध्ये दाखवलेली आहे, की इरावती नावाची एक गृहिणी असते. तर ती घरामध्ये एवढी वैतागलेली असते, की नवरा सारखा किचकिच करत असतो. एक दिवशी तिच्या बहिणीला प्रॉब्लेम असते म्हणून ती जाते हैदराबादला. मग मेट्रोमध्ये प्रीतम नावाच्या एका माणसाला भेटते. त्या दोघांमध्ये हळू ओळख होती. त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये होते आणि या दोघांची प्रेम कहाणी कशी फुलत जाते, हे या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तिसरी मूव्ही आहे सर, जी की 2018 मध्ये आली होती. ह्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, की एक घरकाम करणारी बाई आणि त्याच घरामधला जो माणूस असतो, तिचा जो साहेब, त्या साहेबासोबत तिचं हळू प्रेम सुरू होतं आणि ते प्रेम कशा पद्धतीने फुलत जातं आणि ते एकदम मॅच्युअर होतं, ही गोष्ट आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटते. चौथी मूव्ही आहे रेनकोट, जी की 2004 मध्ये आली होती. या चित्रपटामध्ये असं दाखवलेलं आहे, की 2 बिछडे हुए प्रेमी युगल भरपूर दिवसानंतर एकत्र येतात. ते दोघं एक दुसऱ्याला एक दुसऱ्याचं विचारत असतात, की तुझं आयुष्य कसं चाललंय? माझं आयुष्य कसं चाललंय? ह्या सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यांना कशा ते लपवतात. कशाप्रकारे हे लोकं एक दुसऱ्याचे इमोशन्स, एक दुसऱ्याचे दर्द, एक दुसऱ्याचं दुःख सांगत राहतात. ही कहाणी आपल्याला एकदम इमोशनल करून सोडणारी कहाणी आहे. चारीच्या चारही मूव्ही एकदम इमोशनल मूव्हीज आहेत. तुम्ही नक्की जाऊन बघा. ह्या चारही मूव्ही तुम्हाला प्रेमाचा अर्थ सांगतात. हो, पण जाण्याच्या आधी ऑफिस बॉयला फॉलो करायला विसरू नका.